आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, तुम्ही आज जे रुग्णालयामध्ये गेला होतात. जे रुग्णालयामध्ये परिस्थिती भयानक आहे असं तुमचं म्हणणं आहे. नक्की काय परिस्थिती आहे, काय सांगाल? जे रुग्णालयाच्या डीनशी देखील तुम्ही बातचीत केलेली आहे. बघा, मी जे हॉस्पिटलचा मुद्दा आहे असेंब्लीमध्ये रेग्युलर मांडतो आणि आता हे बातमी समोर आलेली आहे की लई दिवसापासून एक MRI मशीन जे 13 वर्ष जुनी आहे ते बंद पडलेली आहे, रखडलेली आहे. आता MRI करायला रुग्णाला 1 महिन्याच्या तिकडे वेटिंग आहे. 1 महिना तर नंतर त्यांच्या वेळ येतात. CT स्कॅनला पण साधारण 2 मशीन आहेत, पण त्याला तिकडे बी तुम्ही अगर कोणी गेला अगर तिकडे CT स्कॅन करायला त्यांना पण 15 दिवसाच्या वेटिंग आहेत. आज CT स्कॅन आणि MRI हे लय गरजेचं आहेत. कारण काय ते त्याच्या डायग्नोज झाल्यानंतरच आपण त्यांच्या रुग्णाला आपण औषध देऊ शकतो, इलाज करू शकतो. माझी असेंब्लीमध्ये सातत्याने मागणी आहे की जे किंवा जे ग्रुप हॉस्पिटल ते सेंट जॉर्ज आहे, GT आहे, कामा आहे, हे सगळं हॉस्पिटल ते मुंबईचे हॉस्पिटल आहेत, पण इकडे महाराष्ट्रात सगळं कोणाकोपऱ्यातून लोक येतात इलाज करायला. 1300 जवळजवळ 1300 बेड आहेत जे हॉस्पिटलला. आणि इतकी मोठ्या हॉस्पिटलमध्ये मशीन बंद पडलेलं आहे, मशीन जुना झालेला आहेत आणि रुग्णांना एक महिना वेटिंग नाही, 15 दिवसाच्या वेटिंग बरोबर नाहीत. ते आता नवीन मशीन द्यायला पाहिजे आणि ते स्टाफ आणि जे काय लागेल CT स्कॅन, MRI किंवा औषधासाठी. औषध आता पण लई तोटा आहे तिकडे. औषध बी नाही मिळत आहे. लोक आजूबाजू समोरच्या दुकानमध्ये जातात, औषध घेतात, लोकांना लई त्रास होते. ते सगळं आपला दागिना विकून लोकांचा इलाज करतात. ते बरोबर नाहीत. गव्हर्नमेंटच्या प्राथमिक जिम्मेदारी आहेत की जे रुग्णालय आहे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे तुम्ही एक जेता तुमच्या समोर आणलेलं आहोत. आणखी असं अनेक रुग्णालय आहे महाराष्ट्रामध्ये ज्या आपण बघूया त्याच्यामध्ये मशीन नाही, औषध नाही, डॉक्टर नाही, नर्सेस नाहीत. तो जे हेल्थ डिपार्टमेंट आहे आणि मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट आहे त्यांना ह्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे आणि तातडीने हेल्थचा बजेट वाढवून हे सगळं सुविधा दिले पाहिजे. तुम्ही असं म्हणतायत की वारंवार प्रत्येक बजेट सेशनमध्ये असेल किंवा प्रत्येक अधिवेशनामध्ये मी जेचा मुद्दा उपस्थित करतो. तुम्ही मुद्दा उपस्थित करतायत, परंतु कुठंतरी राज्य सरकारकडून आणि महापालिकेकडून दुर्लक्ष केलं जातं असं तुम्हाला वाटतंय का? वारंवार प्रश्न उपस्थित करून देखील CT स्कॅन असेल किंवा MRI साठी 15 दिवस आणि 1 महिना थांबावं लागतंय. वारंवार तुम्ही प्रश्न उपस्थित करून दुर्लक्ष केलं जातंय. नक्की मंत्री महोदयाला स्वतःला जेदेला आलो होतो त्यावेळी मी त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहेत. कारण काय जे मोठा रुग्णालय आहेत, पण मुंबई महानगरपालिका नायर हॉस्पिटल आहेत तिकडे पण हेच परिस्थिती आहेत. मुंबईमध्ये सगळं हॉस्पिटल जे शासनाचे होतो या महापालिका असो त्याच्यामध्ये हेच परिस्थिती आहेत. मशीन बंद पडलेलं आहेत, औषधं नाहीत. सरकारने लक्ष घालायला पाहिजे आणि मुंबई आणि महाराष्ट्राच्या हॉस्पिटलचा जे प्रॉब्लेम आहे त्यांना तातडीने सॉल्व्ह करायला पाहिजे. आज तुम्ही रुग्णालय प्रशासनाची भेट घेतली. तुम्हाला रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं काय उत्तरं देण्यात आली? तुमची त्यांच्याशी बातचीत झाली काय? मी सातत्यानं जे हॉस्पिटलला जातो ते माझ्या मतदारसंघाचे बाजूलाच आहेत. माझा रूटच आहे. ते मी जातो, डॉक्टरला भेटतो, डीनला भेटतो. आता नवीन डीन आले आहेत, त्यांच्या माझी भेट झाली नाही, पण मी त्यांना भेटणार आहोत. पण मागच्या डीन आणि सगळं रेग्युलर माझी व्हिजिट आहे जे हॉस्पिटलला. ते हेच म्हणतात की मशीन खराब झालेली आहे, सरकार ज्यापर्यंत आम्हाला मशीन देणार नाहीत आम्ही काय करणार, आम्हाला मशीन पाहिजे. आणि हे 2 MRI मशीनमध्ये होणार नाहीत. जवळजवळ इथे 4 MRI आणि 4 CT स्कॅन मशीन या नक्कीच पाहिजे. गव्हर्नमेंटने त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे. दुसरा प्रश्न, आपल्याच मतदारसंघामध्ये जे उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलाच्या खाली बेस्ट बसेस डबल डेकरच्या ठेवण्यात आल्यात. एकामध्ये कॅफेटेरिया, दुसरीमध्ये वाचनालय आणि अशा पद्धतीने बनवण्यात आल्यात. परंतु त्या बसेसकडे देखील मुंबई महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. धूळ खात पडलेले आहेत, धूळ मोठ्या प्रमाणात आहे. बाजूला गर्दुल्ले देखील रात्रीच्या वेळी असं बसतात असं देखील लोकांनी तिथे सांगितलं आहे. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? हे मखदूमशाह मायमी जे उड्डाणपूल आहे ते जेपासून क्राफर्ड मार्केटपर्यंत जातात त्याच्या ब्युटिफिकेशनचा मागच्या जे पालकमंत्री होते त्यांना माझ्या निवेदनमध्ये ते हातात गेला होता. जवळजवळ 13 कोटी रुपयाचा इथे सौंदर्यीकरणचा एक प्रपोजल आला होता आणि त्याच्यामध्ये 3 बस याच्यामध्ये 3 बस आहे. 2 माझा मतदारसंघामध्ये आहे, कोल्हापूर मतदारसंघामध्ये आहे. त्याच्याकडे एक गॅलरी, एक लायब्ररी आणि एक कॅफेटेरिया हे चालू करायचा उद्देश होता आणि एक चांगला ब्युटिफिकेशन ह्याच्यामध्ये करायचा असा निर्णय घेतले होते. पण दुर्दैवाने हे सगळं जे कॉन्ट्रॅक्टर, कन्सल्टंट आणि काय ऑफिसर मिळून हे सगळं 13 कोटीच्या सत्यानाश केलेलं आहे आणि हे बस आता रखडलेले आहेत. मी स्वतः प्रपोजल दिले आहे की कोणी बचत गटला आपल्याला दिले पाहिजे आणि त्याने बचत गटसाठी 50,000 रुपयाने 60,000 रुपये महिन्याचा त्या सगळं बनवून ठेवलेले आहेत. त्याचं होणार नाही. बचत गट कुठून इथे पैसे आणणार आहेत? मी आत्ताच
लास्ट वीकमध्ये कमिशनर महोदयाबद्दल माझी भेट झाली होती. मी हे लक्षात आणून दिले आहे त्यांना DMCला ताकीद दिलेली आहे की लवकरात लवकर बचत गटला कमी दरातून इथे लायब्ररी आणि कॅफेटेरिया लवकर सुरू केले पाहिजे. आणि एक आर्ट गॅलरी पण आहेत, ते जे आपलं जे स्कूलच्या मुलं आहेत आणि दुसरे जे मुलं आहेत ज्यांना आपल्याला आर्टच्या शोकेस करायचे, एक्झिबिशन करायचे आहे, त्याच्यासाठी बी सुविधा आम्ही उभारलेल्या आहेत. महानगरपालिकेनं लवकरात लवकर NGOला देऊन, बचत गटला देऊन हे चालू केलं पाहिजे असं माझी सातत्याने मागणी आहे. आणि जे ब्युटिफिकेशन काम जे बरोबर झाले नाहीत त्याच्यावर इन्क्वायरी झाली पाहिजे. जे कॉन्ट्रॅक्टर, जे कन्सल्टंट त्यानं दुर्लक्ष घातलेलं आहे, बरोबर केलं आहे, त्याच्यावर चौकशी पाहिजे आणि जे पैसा त्यांच्याकडून परत घेतला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की जे रुग्णालयातील जे MRI मशीन आणि CT स्कॅनचा जो प्रश्न आहे तो मी वारंवार सभागृहामध्ये मांडतो. त्याच पद्धतीने आज देखील बातचीत केली आणि लवकरात लवकर शासनाने मुंबई महानगरपालिकेचं रुग्णालय असो अथवा शासनाचं रुग्णालय असो अशा पद्धतीची सोयीसुविधा चांगल्या पद्धतीने दिल्या पाहिजेत. त्याचसोबतच जे हॉस्पिटलच्या आणि उड्डाणपुलाच्या खाली जे बसेस आहेत त्याकडे देखील महानगरपालिकेने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी जी आहे ती आमदार अमीन पटेल यांनी केलेली आहे. कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.